आज आहे शिवायचा अबॅकसचा पेपर आणि त्या पेपरसाठीच आम्ही फटाफट आवरतोय. नाश्ता करून निघणार आहे. त्याचा पेपर असणार आहे सोलापूरला आणि मला त्याला घेऊन जायचं आहे. तर चला फटाफट आम्ही पण नाश्ता केलाय. आज इडली सांबर बाहेरनच मागवलं होतं आणि चॅम्पियन चाललेले आहेत. नर्वस मी आहे शिवायचा आधी. कसं होईल पेपर डाऊट तर माझ्या पेपरवर मला अजिबातच नाही आहे. त्यावर मला माहिती आहे तो छानच पेपर सॉल्व करेल. माझा आहे सोलापूरला पेपर आणि त्याच्यासाठी सगळी आवडावडी चालली. मी शिवायला घेऊन चालली आहे आणि शिवांश पण आहे. त्याच्यामुळे मी साधना शिवांश सगळेच चालले. बघू आजचा दिवस कसा जातोय काय जातोय. ऑल द बेस्ट दोघांना. जावा हो बर. भागो भागो चलो चलो जल्दी. बाय बाय. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. बाय बाय ऑल द बेस्ट. छान पेपर सॉल्व करा. आपण आलोय आज तर हो इकडनं जावा. चला बसा तिथे. आम्ही वेळेत एक्झाम सेंटरला पोहोचलो आणि इथे सगळे स्टुडंट येतच आहेत. इथे आहे एक्झाम आणि 6 मिनिट्सचाच पेपर असणार आहे आणि एवढे सगळे स्टुडंट आहेत. बॅच वाईज ते आतमध्ये सोडतात. पहिल्यांदा तर अर्धा तास असाच गेला. त्यानंतर हळूहळू एक 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 म्हणजे बॅच सोडायला लागले आणि नंतर एक्झाम व्हायला लागले. त्याशिवाय त्यांना आत्ता इथे बसवले. त्यानंतर आतमध्ये घेऊन जातील आणि थोड्याच वेळात त्यांची एक्झाम पण स्टार्ट होईल. तर बस अरेंज केली होती टीचरनं. काही ज्या मुलांना बसमध्ये यायचे ते बसमध्ये पण येऊ शकत होते आणि ज्यांना पॅरेंट्स म्हणजे घेऊन जाणार आहेत त्यांशी पण तुम्ही घेऊन येऊ शकता असं पण ते बोलले होते. असं आता शिवाय चाललाय एक्झामला. तर बघू आता काय होतंय. आता थोड्या आताच येईल बाहेर. कसा गेला पेपर? गेला झाली एक लाईन राहिली ना. बरं असू दे ना. अपसेट आहे अपसेट आहे. त्यांच्या आधी आपणच नर्वस. तो कसा झालाय अपसेट पण. शिवा काय झालंय काय झालंय. एक्झाम मुलांच्या सिद्धेश्वर मंदिराजवळच होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आलोच इतक्या जवळ तर दर्शन पण करूया. आणि ते सिद्धेश्वर मंदिराच्या इथे सध्या काम चालू आहे आणि तरी पण खूप सारी गर्दी पण असते. पण खूप छान मंदिर होणार आहे भविष्यात. सध्या तरी कामच सुरू आहे पण आत्ताही दिसायला मंदिर खूप सुंदर आहे. चहू बाजूने पाणी आहे आणि मध्ये मंदिर आहे. जर कधी सोलापूरला येणं झालं तर नक्की सिद्धेश्वर मंदिराला भेट द्या. आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं सगळं मंदिराचा परिसर तुमच्यासोबत मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला आतमध्ये जाऊया दर्शन करूया. आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे आतलं मंदिरातलं तुम्हाला काही शूट करून दाखवलं नाही. बाहेरचं सगळा परिसर हे ते तुम्हाला दाखवलेलंच आहे. खूप भव्य दिव्य मंदिर आहे. नक्की भेट द्या. आणि तुम्ही इथलचे असाल तर तुम्हाला तर माहितीच असेल. तर चला करा एन्जॉय.
घरी आले, थोडासा आराम केला आणि आता बनवते चहा. प्राइस डिस्ट्रीब्युशनला मी थांबलो नाही कारण खूप उशीर होणार होता. तो प्रोग्राम चालू होणार होता 3-3:30ला आणि घरी यायला मग 8 वगैरे वाजले असते. त्याच्यामुळे तिकडे गेलोच नाही. पोरांना पेपर ठीकठाक गेला. पेपर बद्दल मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलते. मला सोलापूरचे काजू कतली फार आवडते. अन्नपूर्णा मधली आम्हाला म्हणण्यापेक्षा शिवायला, तर तिथून काजू कतली आणि खारी घेऊन आले. शिवांशच्या घरीच थांबला, त्यांना खेळायचं होतं तर म्हटलं ठीक आहे थोड्या वेळानं आणायला जाईल शिवायला. तर 6 वाजता चला ते चहा घेते आणि कामं आवडूया. नुसतं रिलॅक्स केलं थोडा वेळ आणि काय काय शॉपिंग केली ते पण तुम्हाला दाखवते आणि पेपर कसा गेला त्याबद्दल बोलते. वेलकम होम. काय काय कॉंग्रॅच्युलेशन्स. काय म्हणणार डॅडींनी तर काय काय पार्टीचा इंतजाम केलंय. शुभच्या सेलिब्रेशन मध्ये काय पार्टी काय मग वाटलं होतं थर्ड येईल पण 5th आलाय. पण आला ट्रॉफी. मला तर वाटलंच नव्हतं ट्रॉफी भेटेल पण माझ्या पिल्यानं आणली. हो असते तर असतं तर काय झालं असतं. कुठे भेटलं असते त्याला ट्रॉफी. जिथे कुणाला भेटली होती याच्या आधी ट्रॉफी. मला लय भेटलं होतं. लय भेटलं होतं. शुभ फोर्थ रो म्हणला ना बेबी. 4th झाली होती ना कम्प्लीट. पण मला काय माहिती मग सोना. मला काय माहिती ग राजा. तुझ्यासाठी ट्रॉफी आणली ना. वा थँक्यू आणि मला आराम करू दे. होय आणि उद्या स्कूल मधला पेपर आहे. कसला आराम आणि कसलं काय. थोडा अभ्यास करायचा. कॉंग्रॅच्युलेशन बेबी. आणि मला खूप आवडलं. तुला माहितीये का तुला जिथे आज ट्रॉफी भेटली का तिथे याच्या आधी डॅडीला पण ट्रॉफी भेटलेली आहेत. हो डॅडीला पण तिथे खूप सारा ट्रॉफी भेटला होत्या. तिथे डॅडीचं पण नाव आलं होतं संजय थोरात. तसंच आज आलं शिवाय थोरात. कसलं भारी. म्हणूनच मला वाटत होतं डॅडीला जिथे ट्रॉफी भेटली तिथेच माझ्या पिल्याला भेटावी आणि खरंच तसं झालं बेबी. मम्मा डॅडी माझा सब्जेक्ट पिरियड एकच आहे. होय होय डॅडीचं पण मॅथ्स आणि माझं पण मॅथ्स. बर ठीक आहे चला मग. बेबी अभिनंदन बेबी. मला खूप आनंद झालाय आज. पप्पी दे बेबी. खूप छान अभ्यास केलता बेबीने. बरे बेबी खूपच अभ्यास केलतास तू. आणि काय म्हणते दुपारी आपलं नशीबच चांगलं नाही. उन्हातच आहे आपलं नशीब सगळं. ऊन होतं ना खूप रस्त्यानं म्हणजे तिथं मंदिरात. डॅड्या मेंढी मध्ये ना बनवून घेतला. एक हवा वराची मशीन होती. शिवाशने वरणावर बेटा ते एसी होता. तो एसी होता बच्चा. फक्त हवा आपल्यावर वरत होता. अच्छा तसं होतं. त्यामुळेच बलून खाली राहतो. होय बर. हवा सोबत त्या बलूनला पण हवाने ओढलंय आणि बलून तिकडं हालायला खालीच यायला. मग शिवाय म्हटलं माझं बोलूनच तिथं जाय नाही. माझं नशीब किती चांगलं. एकदा म्हणतो माझं नशीब किती खराब आहे. गिफ्ट आणलंय ना. ते गिफ्ट कोणी सांगितलं होतं पण. आणि ना पेपर शिवाय तुम्हाला म्हटलं होतं थोड्या वेळाने सांगते. तर काय झालं पेपर आम्ही दिला आणि तिथे ना पूर्ण सोलापूर जिल्ह्यातले सगळे स्टुडंट आलेले होते. तर 6 मिनिटात 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते त्यांना. आणि 6 मिनिटात क्लासमध्ये तर व्हायचं पण तिथे पेपरची साईज मोठी असते. एवढे सगळे मुलं असतात. प्लस क्लासमध्ये त्यांना खाली बसवतात. तिथे त्यांना चेअरवर बसवलं होतं आणि सगळं वातावरण नवीन होतं. खूप सारे सेंटरवरनं मुलं आली होती. मला वाटतं पूर्ण जिल्ह्यातून आली होती. आणि एवढं सगळं वातावरण बघितलं आणि त्यात शिवाय बोलला की माझे फक्त 4th रो कम्प्लीट झाली. 5th वाली राहिली म्हणजे त्याचे काय 80
प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते, 20 राहिले होते. आणि तरी पण हा. 80 मधून 80 मार्क्स मिळाले. नाही अजून सांगितलं नाही ना टीचरनं किती पडले, पण तुझा नंबर आला एवढंच कळलं. आणि असं झालं तर. आणि तिथे अजून 1-2 मुली होत्या यांच्याच क्लासच्या, पण त्यांचे लेवल म्हणजे 2 होती. तर तिनं बोलली की पेपर खूप हार्ड होता, आम्हाला खूप टफ गेला. आणि म्हणून मग आम्ही विचार केला की चला जाऊ घरी, काय भेटणार आहे यांना प्राइज. वा, शुभला गिफ्ट भेटलं. आणि मग आम्ही ठरवलं की नको थांबायला प्राइज डिस्ट्रीब्युशनला, कारण सकाळी त्यांनी सांगितलं होतं 9:30 ते 11:30 पर्यंत पेपर असणार. त्यात फक्त 6 मिनिट्सचा पेपर असणार आणि त्यानंतर 3 नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन असणार, ते पण 3:30च्या नंतर सुरू होणार असं तसं. म्हणून मग आम्ही विचार केला यांचे पेपरच सॉल्व्ह केलेले नाही यांनी, मग काय थांबून उपयोग आहे. आणि म्हणून आम्ही निघून आलो. आणि आता त्या गोष्टीला मी खूप रिग्रेट करते. सोनू सॉरी बेबी, माझ्यामुळे तुझा आजचा एवढा मोठा इव्हेंट मिस झाला. मला खूप इच्छा होती, माझं स्वप्न होतं, मी त्याला किती दिवसाचं म्हणत होते. कभी अंडर एस्टिमेट नाही करना, अंडर एस्टिमेट मत करना, ऐसा है बच्चू वो डायलॉग. होय, खरंच केलं काय मी तुला अंडर एस्टिमेट? किसी को नहीं करना. बरं बरं ठीक आहे. नहीं तो वो आपको भी निकाल के जाएगा. आणि ना त्या कोणतं संजय ते हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूरमध्ये सभागृह आहे, तिथे प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम होता, जिथे की संजयला खूप सारी प्राइजेस भेटलेल्या, ट्रॉफी भेटलेल्या. आणि आज मलाच तिथे मिळालं. हो, आणि मला गाडीवर केले ना मी. कॅरममध्ये नंबर 1, अकॅडमिक्स मध्ये नंबर 1. होय. आणि आता कसं माझे दोघं पण नंबर. बच्चा आमच्या वेळेस अबॅकस नव्हतं ग सोनू, आम्हाला अबॅकस म्हणजे काय ते पण माहिती नव्हतं. आणि तू डॅड आता कबूल तुझ्यावर फेसवर गेले. फेसवर काय होतं, टॅलेंटवर जाणार. टॅलेंटवर गेले नको, डॅडीवरच जा टॅलेंटला. मला आवडेल फेसवर काय असे ना माझ्यावर मला चालेल, पण बिट्टू फेस सुद्धा माझ्यासारखा नाहीये तुझा. फेस सुद्धा डॅडी सारखी. फीस भेटली होती आणि मग मला ज्यावेळेस कळलं ना की तिथे आमचं प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे, तर मला खूप इच्छा होती की शुभू तुला पण मेडल म्हणजे ट्रॉफी भेटली पाहिजे, आणि तुला तिथे ट्रॉफी भेटली तर मला खूप आनंद होईल, कारण डॅडी सारखंच तुला भेटेल. तर म्हणून मी त्याला खूप वेळा म्हणलं. मम्मा मला सांगू दे, मम्माने म्हणलेलं की तुला ट्रॉफी मिळायला पाहिजे फक्त, आणि आता ट्रॉफी मिळून दाखवली आहे माझ्या मम्माला. मला खूप आनंद झाला बेबी. आणि आज शिवानी ते माझं विश पूर्ण केली, पण ना मला खूप वाईट वाटतंय का मी इतक्या लवकर आली. काश मी आज तिथं असते, म्हणजे मी त्यावेळेला जर तिथे असते तर आज माझ्या डोळ्यानं माझ्या बेबीला पहिली ट्रॉफी घेताना बघितलं असतं. खूप आनंद झाला असतो, पण असाही खूप आनंद झालाय. सॉरी बेबी. आणि टीचरनं मला आधी सांगितलं होतं ऑन दी स्पॉट काही होऊ शकतं, तुम्ही थांबा, तुम्ही जाऊ नका, मे बी भेटूही शकतं, कारण शिवाय छान करतोय. पण तो बोलला पेपरच कम्प्लीट नाही झाला, म्हणून मी काय थांबले नाही. आणि आता ते नंतर मगाशी ग्रुपवर मेसेज आला शिवायचा 5वा नंबर आलाय, आणि मला इतकं वाईट वाटलं आणि इतका आनंद झाला की बस जाऊ दे बेबी, काही काही गोष्टी मिस होते, काय करणार. ओके. पण आणि मग टीचर बोलल्याच होत्या मग जर त्याला भेटलं तर मग त्याच्या जागी आम्हाला दुसऱ्या कुणाला तरी पाठवावं लागेल, आणि मग ते तुम्हाला उद्या परवा क्लासमध्ये भेटेल. आणि आता नेमकं तसंच झालं, आता उद्या परवा त्याला ते क्लासमध्ये भेटेल. तर या व्हिडिओला उद्या पण भेटू शकतो तू क्लासला गेला तर. आणि क्लासमध्ये त्याला भेटलं तर ते मी याच्या पुढे लावेल ती क्लिप. आणि ना आपल्या मुलांवरती आपण नाही विश्वास ठेवायचा तर कोणी ठेवायचा. सॉरी पिल्लू, माझ्याकडनं मिस्टेक झाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होतं. आणि खूप छान काम केलं, मला खूप आवडलं. मला वाटलंही नव्हतं माझ्या शोनं ट्रॉफी मिळेल, पण मिळाली. मी खूप खुश आहे. आणि डॅडी ना आम्ही असं जास्त त्याला म्हणजे काय म्हणतात ते मोटिवेट करण्यासाठी सारखं बोलत होतं, शिवाय तुला ट्रॉफी भेटली पाहिजे, मग आपण असं करू तसं करू. मग आम्ही बोललो होतो, संजय सकाळी बोलले शिवाय तुला ट्रॉफी भेटली तर आपण इथे ना वरती टीव्ही युनिटच्या वरती ती ट्रॉफी ठेवूया. आणि आता नेमकी ट्रॉफी भेटली, आता ठेवायची. माझ्या पिल्लूची पहिली ट्रॉफी. आणि त्यानंतर संजय सकाळी त्याला बोलता बोलले तुला जर ट्रॉफी भेटली तर तुला मी आयपॅड घेऊन देणार.
आता बघू काय होतंय. हा डॅडीला फार मागत पडलं मग तुझी ट्रॉफी. आता ट्रॉफी फार मागत पडते. आयपॅड मला हा घ्यायचा का नाही. होय. माझं बेबी खूप हुशार आहे त्यामुळे अजून हुशार होणार आहे. आता अभ्यास करणार आहे जास्तच. आणि ऑलिम्पियाड देणार. हा ऑलिम्पियाड एक्झाम पण द्यायचं. कोणत्याची ऑलिम्पियाड पूर्ण केल्यावर मोठं होऊन आपल्याला खूप मोठं जॉब. होय. कोण म्हणलं तुला. हा शिवांश म्हणतो. अच्छा होय बर देऊया आपण पण. हा फर्स्टला आपल्याकडनं मिस झालं आता देऊया. तर म्हटलं होतं शिवायचं पहिलं सक्सेस आहे हे आपण थोड्याशा छोट्या प्रमाणात सेलिब्रेट करूया म्हणून संजय बोललो एक छोटीशी पेस्ट्री घेऊन या आणि त्याला पण एनकरेज करूया. मम्मा ही पहिली आहे जी मी कोणाकडनं नाही स्वतःच्या मेहनतनी कमवली. स्वतःच्या मेहनतीत कमवतात बच्चा सगळे ट्रॉफी. दुसऱ्याच्या मेहनतीने नसतं ग काय. तर म्हटलं त्याला थोडंसं एनकरेज करूया आणि त्याला अजून छान वाटावं म्हणून पेस्ट्री आणली. तर थोड्यात आता पेस्ट्री कट करूया आणि सेलिब्रेट करूया शिवायचं सक्सेस. यो अनाउन्समेंट मिस झाली, पुन्हा म्हणतात तर फोटो मिस झाले, त्याच्या जागेच्या सर्व्हिसला आम्हाला पाठवावं लागतं. अरे मॅम तो बोलला माझी एक रो राहिली आणि मग त्याच्यामुळेच मग मी कन्फ्युज झाले आणि म्हटलं आता कुठलं काय होतंय म्हणलं याचा पेपरच कम्प्लीट झाला नाही तर कशाला थांबायचं म्हणून. नाही ना मॅडम थोडं मला विचारायचं तरी ना कारण की तुझी ऍक्टिव्हिटी परफेक्ट होती येत होती आम्हाला माहित होतं. अरे आता ती ट्रॉफी आता इथून क्लासमधून तुम्हाला कलेक्ट करावी लागलं पण त्याचं सगळं हो ना हो ना त्याच खूप वाईट वाटतंय. शिवायची सुरुवातच तिथून होती. काय करणार. तुम्ही मला त्याचं सुद्धा गेलं परस्पर. हो ना मॅम तुम्ही नव्हतात तिथे आणि आतमध्ये एक्झाम चालू होती आणि मग हे पेपर असं बोलले पेपर चांगला गेला नाही मग म्हटलं काय थांबणार. हो ना तुम्हाला सांगितलं असतं की जाऊ नका. अरे थोडस चुकलंच. चॅम्पियनचे फादर करा चॅम्पियनला फिडिंग. चॅम्पियन चॅम्पियन ऑलवेज चॅम्पियन. चॅम्पियन will be forever champion. Champion will be forever champion. And champion's mentor also champion. Thank you. This is the champion's mentor. And champion father. Daddy. Hey. Thank you baby. तुझ्यामुळे आम्ही खूप खुश आहे. चल जय बाप्पाचा आशीर्वाद घेऊन गेला होता तू सकाळी मग किती छान पेपर गेला. आणि पप्पा विश पण घेऊन. काय काय आणि पापणी पहिली होती हा आणि विश केलं की माझा नंबर होती. आला का पापणीचं विश खरं असतं काय. व्हॉट्सअप गाईज. तर बोला मम्मीला. हा चला आता ह्या व्हिडिओचं ना आम्ही इथेच एंड करतो आणि ना शिवायची ट्रॉफी मॅम घेऊन आला. मॅम सोबत जे बोलणं झालं ते पण तुम्हाला मी ऐकवलंय. स्वतःला खूप गिल्टी समजते. आज माझ्या एका चुकीमुळे माझ्या पिल्लूचं एवढं मोठं सक्सेस बघायचं राहून गेलं. जो आनंद तिथे बघण्यात मिळाला असता तो असा नाही पण ठीक आहे काय करणार. बच्चूला माझा गोल्ड ट्रॉफी भेटली आणि ना मॅम बोलला क्लासमध्ये या आणि ट्रॉफी घेऊन जा आणि असं व्हाईट बॅकग्राऊंडवर आपण त्याचा फोटो काढू जेणेकरून त्यांना परत त्यांच्या क्लासचे काय म्हणतात ऍड करायला तो कामी येईल. तर चला उद्या परवा आम्ही जाऊ आणि तो फोटो पण काढू आणि ते फोटो ती ट्रॉफी तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्येच दाखवणार आहे याच्या पुढे आणि त्यानंतर व्हिडिओचा एंड करते. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला फार गरम झालं. आज विशेष असं काही नव्हतं फक्त शिवायचा आनंद शिवायचे एक्झाम शिवायचा रिझल्ट वाटलंही नव्हतं व्हिडिओ स्टार्ट करताना की एंड एवढा छान होईल पण स्वामींचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद शिवायच्या पाठीशी होते आणि अशा प्रकारे एंड झाला. मी खूप खुश आहे ह्या एंडनं. मला वाटेल 5वा नंबर आला एवढी खुश होते एवढं हे पण नाही. आपण आपल्या मुलांचा आनंद सेलिब्रेट नाही करायचा तर कोण करणार. आणि आपण त्यांना असं अप्रिशिएट केलं त्यांचं कौतुक केलं त्यांना एनकरेज केलं प्रोत्साहन दिलं तरच मुलं पुढे जाऊन
अजून जिद्दीनं आणि अजून चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात आणि त्याच्यामुळे मुलांना नेहमी मोटिवेट केलं पाहिजे. तर आणि एक पॅरेंट्स म्हणून त्यांच्या सक्सेसमध्ये आपल्याला खूप जास्त आनंद होतो. मग तो आनंद छोटा का असे ना, किंवा ती ट्रॉफी, ते मेडल, ते गिफ्ट, ते काय म्हणतात जे अवॉर्ड भेटतो तो एक पेन का असे ना, पण त्याची व्हॅल्यू खूप मोठी असते. तसंच आज माझं झालंय. खूप खुश झाली आहे. तर तुम्ही सगळे शिवायला कॉंग्रॅच्युलेशन बोलणार कमेंटमध्ये, तर तुमच्या आधीच आभार मानते. थँक्यू सो मच.